केल्याशिवाय संभाजीराजांना उठवण्याचं धाडस कोणामध्ये नाही का? संभाजीराजा आतमध्ये गेले. जयघोष चाललाय त्यातच संभाजीराजांच्या खांद्यावरती हात टाकला. राज कवी, तुम्हाला माहिती नाही, तुझे व्यत्यय आणू नये कवी. राजू माफ करा, पण दगा झालाय. राजू काय झालं सांगा मास. राजू अब्ज असणाऱ्या औरंगजेबाची फौज येऊन धाडली. कवी, अशा किती फौजांनी आम्हाला घेरा घातला, पण आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या नरड्यावरती पाय देऊन सुरक्षित आमच्या गडावरती पोहोचलो. हा इतिहास धर्मवीर संभाजीराजाचा आहे. राजा हो, पण या वेळेला फौज जोरदार आहे. राजा कवी, फौज कितीही जोरदार असू द्या, आपण काय आहोत आपणास माहिती आहे ना. पण ते जाऊ द्या कवी, पण आपण इथे आहोत हे कोणी सांगितलं? कोण आहे कटार तो? जाऊ द्या, चला सुखरूप पोहोचूया आपण, मग आपण बोलू. नाही कवी, जोपर्यंत त्या हरामखोराचं नाव माझ्यापर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. सांगा कोण आहे हरामखोर तो? नका ऐकू, त्रास होईल तुम्हाला. सांगा कोण आहे? आपल्यात नाही का? नातलं काय का कोणी माझा? कोण आहे नाव सांगा. चला राजा सोडा. नाही कवी, एकदा फक्त नाव सांगा आम्हास. कवी कलशाने नावीला जाणं सांगितलं. राजा तो दुसरा तिसरा कोणीच नाही. राजू मग तुमचा सख्खा मेवणा गणोजी शिर्के. राजा गणोजी शिर्केचं नाव ऐकलं? अरे माझा संभाजी राजा, कधीच आयुष्यात डोळ्यातनं पाणी नाही आलं त्याच्या. तो संभाजी राजा मांडी घालून खाली बसून त्या